आज आपण करतोय गावच्या पद्धतीने कोंडुळे. इतकी छान रेसिपी. ह्याच्यासाठी ना मी 4 वाट्या तांदूळ, 4 वाट्या ज्वारी, 4 वाट्या गहू आणि 4 वाट्या हरभऱ्याची डाळ असं पीठ आहे ना भाजून दळून आणले आणि चांगलं खमंग भाजून घ्यायचं आणि मग दळून आणायचं. आता ह्याच्यासाठी ना मिरच्या घेतल्या मी 10-12, लसूण घेतला, चांगलं मिक्सर होण्यासाठी त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं आणि मिक्सर करून घेतलं. थालीपीठाच्या भाजणीला जे वापरतो ना ते पीठ वापरलं तरी चालेल. आता हे पीठ आहे ना चाळून घेतलं, त्याच्यात हा मिरची मिक्सर केलेली टाकली, भरपूर कोथिंबीर टाकायची. इतके टेस्टी झाले होते ना हे. हळद टाकायची. ही विस्मरणात गेलेली आहे ही रेसिपी. तुम्ही एकदा करून बघा. काहींना आठवत पण असेल. ओवा टाकला असं हातावर चुरडून, हावरी टाकली, 2 चमचे तीळ टाकले, थोडंसं लाल तिखट टाकलं कलर येण्यासाठी, आणि कसुरी मेथी ना हातावर अशी चुरडून टाकायची. कसुरी मेथी ना ह्याने एक्स्ट्रा फ्लेवर म्हणजे जास्त चांगली अजून खरपूस होती. नाही टाकली तरी चालेल, पण मी टाकली तरी छान झालती एकदम. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. पाणी टाकून सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि ना हे पीठ आहे ना एकदम कडक पण नाही एकदम, आणि लूज पण नाही, असं थोडंसं मीडियमच म्हणजे मळायचं. कारण कडक मळलं ना तर ते कडक होतील, म्हणून असं थोडंसं लूजच राहू द्यायचं. हे मळून झालं. थोडंसं झाकण ठेवून भिजवलं 10 मिनिट. आणि ना हे लाटायचे नाही या पुऱ्या. याला कोंडुळे म्हणतात खेड्यात. सगळी म्हणजे बऱ्याच जणांना माहिती पण असेल, ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी पण. ह्याचे असे गोळे करून घेतले आणि हे थापून घ्यायचे. प्लास्टिकच्या कागदावर किंवा कापडावर असे थापून घ्यायचे. इतके छान आणि हे लागतात ना खरपूस. तुम्ही एकदा करून बघा. असे थापून घ्यायचे. जास्त जाड नाही, जास्त पातळ नाही, अशा मीडियम साईजच्या अशा आणि थापून घ्यायचे. मध्ये एक छिद्र करायचं, म्हणजे नाही का सगळीकडून सारखं भाजलं तळलं जातं. इतकं पटकन. आणि हे होणार एका दिवशी स्वयंपाक करायचा कंटाळा आला, काहीतरी चटपटीत खाऊशी वाटलं तर अशा वेळी केले तर एकदम चांगलं. आपल्या लहानपणीची आठवण पण ताजी होते आणि खायला पण चांगलं दुसरं इतर खाण्यापेक्षा. आपले काही काही जुने पदार्थ किती छान होते, किती विचारपूर्वक बनवलेले होते. पण ते आपण नवीन आता हे पिझ्झा बाकीच्या गोष्टी आल्यामुळे हे विसरत चाललोय. हे आपण हे ते तर केलं पाहिजे, पण हे पण गोष्टी काही जुन्या परत आठवून किंवा कधी आठवलं तर करून पाहायला पाहिजे. आता हे बऱ्याच जणांना केलं तर मला तर माझ्या आजीची, आईची सगळ्यांची आठवण आली हे करताना. तुम्हाला पण येईल. असे चांगले दोन्ही बाजूंनी तळून घ्यायचे. असं झाऱ्याने दाबायचं आणि तळायचे. ते फुलू नाही द्यायचे. मध्ये त्याला असं छिद्र करायचं, त्याच्यामुळे ना सगळीकडून एकसारखे तळे जातात. आणि अशाच पद्धतीने करायचे पूर्वी, नाही का. हे बघा किती छान कलर पण किती छान आलाय. मस्त लाल एकदम खमंग आणि खुसखुशीत झाले होते. खायला पण एकदम चवदार. पहा, दुसरं काही खायची गरज नाही. हे झाले तयार.